नमस्कार मंडळी, आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज आपण करणार आहोत एक नवी रेसिपी जी आहे नवरात्री स्पेशल. खूप ट्रेंडिंग झाली आहे मटर पनीर विदाऊट गार्लिक ओनियन. चला आपण पण ट्राय करून बघूया विदाऊट गार्लिक ओनियन मटर पनीर विथ रेसिपी के साथ. तर तेल तपवून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे पॅन, जेणेकरून जे आता आपण पनीर त्यात ॲड करणार आहोत ते चिपकणार नाही पॅनला. तो आधी पॅन गरम करून तेल सगळीकडून ग्रीस करून घ्यायचं आणि बघा आता गोल्डन झाल्यापर्यंत आपल्याला गोल्डन व्हायपर्यंत आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं ते पनीर छान असं. बघा माझा कसं छान गोल्डन असं झालेलं आहे, गोल्डन ब्राऊन झालेलं आहे मस्त पॅनमध्ये. आणि काही हरकत नाही, जर तुम्हाला नसेल करायचं ना हे फ्राय पनीर तर इट इज ऑप्शनल, तुम्ही नाही करू शकता. आणि हे पनीर तुम्ही काढून घ्या एका बाऊलमध्ये आणि ते पाण्यात ॲड करून ठेवा. माझ्या हातून पाण्यात ॲड झालेलं नाही होतं, म्हणून माझं पनीर हार्ड झालं होतं. सो तुम्हाला सॉफ्ट हवं असेल तर तुम्ही हे पाण्यात ठेवा. तुमची भाजी फ्राय होती आहे तोपर्यंत तुमचं जे पनीर आहे ते पाण्यात ठेवा, जेणेकरून ते सॉफ्ट राहील, हार्ड होणार नाही. सो लेट्स स्टार्ट विथ भाजी. खड्या मसाल्याची फोडणी द्यायची आवडीनुसार. आपण खडे मसाले घातलेले आहेत. व्हिडिओप्रमाणेच करते आहे मी, म्हणजे मी एका शेफचा व्हिडिओ बघितला आहे, त्यांनी असंच केलं होतं, म्हणून आपण हे असं ट्राय करून बघूया बरं टेस्टी होती आहे. खडे मसाल्याची फोडणी दिल्यावर आपण मस्त टमॅटोची प्युरी घातलेली आहे. टमॅटोच्या प्युरीमध्ये त्यांनी 2 मिरच्या ॲड केलेल्या. मी पण इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहे. जर जास्त तिखट असेल तर तुम्ही एकही घेऊ शकता. आणि मस्त ती आता तेलात फ्राय करायची आहे. तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय होऊ द्या. बघा कशी उकळी फुटते आहे. तिला जास्त ढवळायची गरज नाही आहे, हळूहळू बघा मस्त ती अशी उकडते आहे आणि तिला तेल सुटतं आहे. तेल सुटेपर्यंत तुम्ही तिला मस्त होऊ द्या. अगदी छान होते ती ग्रेव्ही. बघू लेट्स ट्राय, आपण बघू कशी लागते आहे. खूप ट्रेंडिंग झाली आहे कारण ही मटर पनीर विदाऊट ओनियन गार्लिक. आणि आता मी इथे मसाले घेतले आहे, ते मी ॲड केलेले आहे. धना पावडर आहे, जे लाल तिखट आहे, कलरचं तिखट आहे, पनीर मसाला आहे आणि हळद आहे. आणि त्यात मी ते मसाले म्हणजे जळाले नाही पाहिजे त्यासाठी मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आणि ते ढवळा, मस्त मिक्स करा, एकजीव करून घ्या, संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. बघा किती छान उत्तम दिसतं आहे. आणि त्याला मस्त अशा उकळ्या फुटत आहे. आणि यात मस्त अशी कसुरी मेथी घ्या आणि कसुरी मेथी क्रश करून बघा अशी घाला. आणि कसुरी मेथीने असं म्हणजे कसुरी मेथीने म्हणजे स्मेल तर छान येतेच, पण चवमध्येही फरक पडतो. मग तुमची चव दुप्पट होते, जेवणाची चव तुमच्या दुप्पट होते. आता आपण मस्त एकजीव करून घेतलेला आहे. मस्त झाकण लावा आणि 5-1 मिनटं छान होऊ द्या. बघा किती सुंदर झालेली आहे ग्रेव्ही. आणि त्यात मस्त उकड्या पण फुटत आहेत आणि त्याला मस्त तेलही सुटलेलं आहे. आणि ते काय ना, मग अशी मी ते कापडाने झाकण उचललं, कारण की माझं पितळाचा पॅन असल्यामुळे ते झाकण गरम होऊन जातं. सो बघा ग्रेव्ही किती छान झालेली आहे. मला तरी वाटतं झालेली आहे ग्रेव्ही आता छान. तिला मस्त आजूबाजूने तेल सुटेपर्यंत आपण होऊ दिली आहे. तसं पाहायला गेलं तर वाटत नाही हो की आपण कांदा आपण याच्यात यूज केलेला नाही आहे. ग्रेव्ही बघून असं वाटतं आपण ओनियन यूज केलेला आहे, पण अरोमा एकदम छान होता याचा. अरोमा एकदम मस्त येतो. तुम्ही करा ही भाजी, तुम्ही नक्कीच करा, काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही अशी इतर वेळेसही करू शकता. आणि ही एक टिप्स आहे की साखरही घाला, थोडी म्हणजे अगदी चिमूटभर साखर घाला हो, म्हणजे टेस्ट एनहान्स होते. आणि बघा मीठ घातलेलं आहे मी चवीनुसार. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. तिखटही तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे करू शकता, कमी जास्त. कारण प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाचे टेस्ट वेगवेगळे असते, त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. बघा ग्रेव्ही मस्त झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छान कलर आणि मस्त तेल सुटलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त अगदी. आणि आता आपण बॉईल केलेले मटार होते, ते मटार आपण इथे घालणार आहोत. आणि बॉईल केलेल्या मटरसोबत जे पाणी होतं तेही तुम्ही इथे घालून द्या. हो, ते पाणी फेकू नका, ते वेस्ट करू नका, फेकू नका, त्यात पौष्टिक पण असतं, म्हणून ते पाण्यासकट मटर इथे घालून द्या. बघा आणि मस्त एकजीव करा. एकदम छान पद्धतीने आपली ग्रेव्ही तयार होती आहे. आणि अरोमा तर तुम्हाला काय सांगू. आणि हे माझं रेकॉर्ड नाही झालं होतं, मी इथे गरम पाणी ॲड केलेलं आहे. भाजीमध्ये गरम पाणीच ॲड करावं, थंड पाणी त्यात टाकू नये. गरम पाणी मी इथे ॲड केलेलं आहे मस्तपैकी. याला एक आता उकळी फुटू देऊ छान अशी. बघा उकळी फुटली आहे, एक उकळी फुटू देऊ मस्तपैकी. आणि मग त्याच्यातून ते पनीरचे तुकडे जे आपण आधी फ्राय केलेले होते ते यात आपण सोडूया. बघा मस्त. बघा तेलही थोडं थोडं दिसतंच आहे तुम्हाला, की तेलाचाही थोडासा दिसतोय. बघा आता पनीर आपण ॲड केलं आहे याच्यात. मी हे पनीर पाण्यामध्ये सोक केलेलं नाही होतं, पण तुम्ही इथे करू शकता, कारण इथे माझं पनीर हार्ड झालं आहे. मी घाईच्या नादात हे पाण्यामध्ये टाकायचं विसरून गेले होते. सो तुम्ही हे विसरू नका, तुम्ही हे पाण्यात टाका आणि मग हे भाजी टाका, म्हणजे एकदम सॉफ्टनेस बरकरार राहतो त्याचा पनीरचा. बघा छानच तेल पण सुटलेलं आहे. आणि मस्त कोथिंबीर टाकून त्याला छान उकळू द्या, 5 ते 10 मिनिट कमी गॅसवर उकळू द्या. आणि बघा तेलही बघा आजूबाजूने कसं सुटलेलं आहे, म्हणजे अगदी तुम्हाला असं अनुभवच येणार नाही, म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण हे विदाऊट ओनियन ग्रेव्हीची भाजी केली आहे ही आपण. खूपच छान पद्धतीने ही भाजी तर तयार होते, छानच झाली आहे. आता तेलही मस्त सुटलेलं आहे त्याला. आपली चमचमीत मटर पनीर विदाऊट गार्लिक ओनियन, विदाऊट जिंजर, आपली जी चमचमीत पनीर मटर मसाला आहे तो रेडी झाला. त्याची डाळ घातलेली होती भिजू, तिला मस्त मी मिक्सरमधून काढून घेतली आहे. आणि आता त्याचे मी इथे वडे करते, कारण मी मस्त दही वडासुद्धा करणार आहे. आणि दही वडा तुम्ही नवरात्रीच्या उपवास सोडताना खाऊ शकतात, कारण यात काहीही असं नसतं की त्यात दही एखाद्या वेळेस नाही खाऊ शकत तुम्ही, कारण कोणी दही नाही खात, कोणी दही खात. सो आपली इथे आता गोल्डन क्रिस्पी असे वडे तयार आहेत. सो आपण लेट स्टार्ट प्लेटिंगला स्टार्ट करूया. चला प्लेटिंगमध्ये सर्वात आलं आहे मटर पनीर आधी आपलं.
जे आपण आता तयार केलं होतं, आणि राईस केलेला होता मी, जिरा राईस तो. आणि थर्ड वन आहे आपला आता दही वडे. बघा किती छान दिसतात हे दही वडे आलेले आहेत आपले. आणि फोर्थ म्हणजे आपली चपाती असणार, कारण चपाती शिवाय जेवण नाही. चपाती. फोर्थ आपलं सॅलड आहे, जे तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलंही घेऊ शकता, मला जे आवडेल ते. आणि ही पापड आहे, आपला घरी बनवलेला पापड आहे हा. ही शुद्ध आणि सात्विक पद्धतीने बनवलेला हा आपला पापड आहे. अगदी यात काही बाहेरचं ॲड नाही आहे. आणि ह्या आहे आपले मिरची. ही ताकातली मिरची आहे बेसिकली, म्हणजे माझी आई बनवते उन्हाळ्यात, आणि ती सुकवते, मग आपण वर्षभर ती केव्हाही फ्राय करून आपण ती जेवणासोबत खाऊ शकतो. हे आहे आपलं नवरात्री दिवस दुसरा मेनू. बघा, तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही भाजी नक्की बनवून बघा बरं, खूप टेस्टी लागते खायला. मी खाल्ली आणि मग मी व्हिडिओ पोस्ट केला आहे, म्हणून हे अगदीच छान लागते. तुम्ही करा, एकदा तरी ट्राय करा. थँक्यू, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो स्टे